झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. सौमित्र आयो छे, सौमित्र आयो छे. बाई सौमित्र दरवाजा उघडा तरी पण ओरडतात. पहा बरं राधिका काय गेलं लवकर. हा तर बाई आनंदच्या लग्नाची तयारी करूनच आलेला आहे. नाही लग्नाची तयारी नाही, खायला आणलेलं आहे भरपूर. मिसाईल्स आणल्यात, मिसाईल्स. ती नावं आहेत ना मिसाईल्स सारखी सगळी गुजराती. ढोकळा, काय हांडवो, खांडवा, फाफडा सगळं आणलंय. अरे खा ना, तुला काय पाहिजे बोल. खांडवा खाणार का हांडवो खाणार हा पहा बरं गुरु तयारही झाला. मी बाहेर चाललोय, मला महत्वाचं काम आहे. कोण बरं तुला सांगितलं होतं ना आनंदचे आई वडील येणार आहेत म्हणून. अरे ह्या आनंदच्या लग्नाची ह्याला सांगितलं होतं बरं सगळं मी. आता त्यांनी विचारल्यानंतर मी का सांगू कुठे गेला गुरु म्हणून. सांग त्यांना इथे नाही राहत म्हणून. वागत आहे हा. चल रे खाऊया आपण, फाफडा खाऊया. होतं बरं मी तरी पण हा असा वागत आहे. आई जाऊ द्या, तुम्ही नका लक्ष देऊ. हॅलो हॅलो गुप्ते भाऊ. हा बोला वहिनी, झाली का पाहुण्यांची तयारी? नाही चालू आहे ती. गुप्ते भाऊ एक जरा गडबड झाली आहे. काय झालं? काय आहे, आनंद भाऊजींच्या आई वडिलांना घ्यायला स्टेशनवरती जायला लागणार आहे. तुम्ही जाऊ शकता का? हो जाईन ना. कधी जायचंय? नाही खरं तर लगेचच जायला लागेल. अर्धा तासात पोहोचतील ते. ओके मी निघतो लगेच. हा तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम नाही ना आता? नाही वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी लगेच आलो. हा बाय. ठीक आहे. रेवती अरे असं करतं का यार कोणी यार. असं दारू पिऊन कोणी चॅलेंज देतं का? अरे मग काय करू खेड्या मी. इथे त्या शनायाच्या मम्माने आणि माझ्या घरच्यांनी माझी काय हालत करून ठेवली आहे. एक तर ती शनाया फोन नाही उचलते, त्याच्यात इथे तू काही नाही सांगतेस. मला काय करायला पाहिजे होतं. अरे मी काय सोल्युशन देणार. मला विचारून चॅलेंज केलं का? आता दिलंय ना चॅलेंज, मग कर लग्न. हो करेन ना मी, पण डिवोर्स मिळालाय का अजून हातामध्ये. आणि त्याच्यात ती शनायाची मम्मा ती अशी ना रस्त्याच्या मध्ये स्पीड ब्रेकर असावा ना तशी मध्ये उभी राहिलीये. माझी गाडीच थांबली ना त्याच्यामुळे. अरे तुझी तर थांबलीये, माझी तर बंदच पडलीये. अरे त्या दोघी मिळून ना मला छळतात. माझ्याच घरात मला नौकर बनवून ठेवलाय. माझा कॅमेरा गहाण ठेवला रे. शिवाय 1% कमी केला. कसलं कसं ठोका ठोका कमी झाला रे. ठोका चुकतोय काळजाचा. मला मूर्ख बनवून ठेवलाय. मी खूप भोगतोय यार, खूप भोगतोय. अरे मग माझ्या आयुष्यात काय आनंदी आनंद आहे का खेड्या. अरे काय होतो यार मी. गुरुनाथ सुभेदार एका मोठ्या कंपनीचा सीईओ मालक. मी म्हणेन ती पूर्व दिशा असायची. आणि आता बघतोयस ना काय हालत झाली माझी. कुत्र सुद्धा विचारत नाही मला. मी हे डिझर्व करतो मी. हा एवढं सगळं करून हे डिझर्व करतो का मी. बोल ना बोल. बोल काय बोल. मी काय बोलू. मोठ्या मोठ्या गप्पा मारतोस आणि जेव्हा काही करायची वेळ असेल तेव्हा शेपूट घालतोस. ए खेड्या. हा केड्या. हा केड्या तुझा मित्र, तुझा दोस्त बोलतोय. हा अरे मी तुझ्या जागी असतो ना तर मी शनायाचा हात धरला असता, तिला ओढत घेऊन गेलो असतो आणि जबरदस्तीने लग्न केलं असतं सगळ्यांच्या नाकावर टिचून. अरे पण अरे पण काय अरे पण. हा अरे विसरलास का कोण आहेस तू. कोण आहेस. कोण अरे गुरुनाथ सुभेदार, दी ग्रेट गुरुनाथ सुभेदार, ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं. कोणाच्या दयेवर नाही,